महाराष्ट्र के डोंबिवली स्थित पलावा पुल के अधूरे निर्माण कार्य के खिलाफ आज मनसे और शिवसेना ठाकरे गुट के कार्यकर्ता एक साथ सड़कों पर उतर आए। 7 सालों से अधूरे पड़े इस पुल पर सरकार की लापरवाही के खिलाफ अनोखा विरोध प्रदर्शन हुआ। शिवसेना की ओर से गाजर दिखाकर सरकार पर लॉलीपॉप देने का आरोप लगाया गया। वहीं मनसे नेता राजू पाटिल ने 500 रुपए की नकली नोटें दिखाते हुए पुल निर्माण में भ्रष्टाचार का आरोप लगाया। इस राजनीतिक एकता ने प्रशासन पर दबाव बढ़ा दिया है। कार्यकर्ताओं ने चेतावनी दी है कि जब तक पुलों का निर्माण पूरा नहीं होता तब तक विरोध जारी रहेगा। जिचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही। त्या अनुषंगाने आज आलेलो आहे। इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री। परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत, ट्रॅफिक अजून होणार आहे। इथे 2 पुलांचं काम चालू आहे, दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाहीये कशात। तिथे पालावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिलर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी। त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाहीये। तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाहीये, तिचे पैसे दिलेले नाहीयेत। त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांच्या टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील, याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी साशंक आहे। परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत, पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे। परंतु हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला त्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहोत। आपण पैसे दाखवलेले काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला, हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत, मला होता गाजर दाखवा। यांना गाजर काय, लोकांना त्याने गाजर दाखवलं, लाडकी बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत। निर्लज्ज झालेले आहेत ते, ज्यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो। इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार, त्याला अजून 3 पुलांचं काम आहे, दिव्याचा पूल आहे, अजून एक पूल आहे। असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून। तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत। जो घोडबंदर रोडचा जो टनेल होता 14,000 कोटीचा काय तर रस्ता होता, त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली। का तर L&Tने तो त्याची बोली 3,000 कोटी कमी लावली होती। 3,000 कोटी आमच्या KDMCचा एका वर्षाचा बजेट नाहीये। काय किती पैसा खायचा, किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना। म्हणून त्या नोटा दाखवल्या, त्यांना कमी पडल्या असेल, मला घ्या, ते काही येणार नाही, त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो। संपूर्ण राज्यामध्ये